हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 15 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा केला जातो? तर 6 जुलै. केको फुजिमोरी अधिकृतपणे कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? उत्तर आहे पेरू. पुढे पाहूया. स्वयंसहाय्यता गटांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत नव्याने विस्तारणारे LOKOS पीपल ऑपरेटिंग सिस्टम प्लॅटफॉर्म चालविले जाते? तर उत्तर आहे NRLM दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. पुढे पाहूया. महिला T20 विश्वचषकचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे ऑस्ट्रेलियाने. भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करार लागू झाला आहे? उत्तर आहे इस्रायल. पुढे पाहूया. नुकताच राज्यातील सी बकथॉर्न या फळाला GI टॅग मिळाला आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. भारत जपानची 16वी वार्षिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढे पाहूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी कोणत्या राज्य सरकारने मिशन झिरो पॉवर्टी मोहीम सुरू केली आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश. नुकतेच तीजनबाई यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्या सुप्रसिद्ध गायिका होत्या. पुढे पाहूया. ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले आहे? उत्तर आहे चौधरी चरण सिंह विमानतळ, लखनौ. पुढे पाहूया. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला? उत्तर आहे 11 जुलै रोजी. भारतीय शिष्टमंडळाने नुकतेच मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्रचे उद्घाटन कोठे केले? उत्तर आहे बिश्केक, किर्गिस्तान येथे. पुढे पाहूया. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे रणछोड लाल गोस्वामी. पुढे पाहूया. 8व्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? उत्तर आहे तेलंगणा. पुढे पाहूया. मी भूमी मी हक्क या कार्यक्रमाचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्याने शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम आणि जनगणना अनिवार्य केले आहे? उत्तर आहे त्रिपुरा राज्याने. पुढचा प्रश्न. ग्लोबल AI समिट 2027चे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? उत्तर आहे जिनेव्हा. पुढे पाहूया. 11व्या-12व्या शतकातील ग्रॅनाइट दगडापासून बनवलेली भगवान शिवाची सवारी नंदी ची मूर्ती कोणता देश भारताला परत करणार आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. भारताचे पहिले इंडोर बॉटॅनिकल गार्डन कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे? उत्तर आहे बिहार. पुढचा प्रश्न पाहूया. ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे 10वे भारतीय क्रिकेटपटू कोण बनले आहे? उत्तर आहे सौरभ गांगुली. अलीकडेच बोने टायलर यांचे पोर्तुगालमध्ये निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर त्या गायिका व गीतकार या क्षेत्रासंबंधी होत्या. पुढे पाहूया. AITIAGA आशियान भारत वस्तू व्यापार करार
संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? उत्तर आहे भारत. पुढे पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. तर IAF रँकिंग WDMMA 2026 ग्लोबल एअर पॉवर रँकिंगमध्ये भारतीय हवाई दलाने जगात 3रे स्थान मिळवलेले आहे. एरो इंडिया 2027 आशियातील सर्वात मोठे हवाई प्रदर्शन बेंगळुरूच्या येलाहंका एअरफोर्स स्टेशनवर होणार ही 16वी आवृत्ती असेल. पुढे पाहूया भारत ऑस्ट्रेलिया व्यापार 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज USD पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स 2026 सलग दुसऱ्या वर्षी कोपेनहेग डेन्मार्क अव्वल स्थानावर आहे. पुढे पाहूया सरकार आणि योजना. ट्रायबेक्स केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांनी भुवनेश्वर ओडिसा येथे ट्रायबेक्स डिजिटल शिक्षण व्यासपीठ सुरू केले आहे. जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालय केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे उद्घाटन करण्यात आले. पुढे पाहूया कृषी पुरस्कार. फलोत्पादनातील कामगिरीसाठी गुजरातला 17व्या कृषी नेतृत्व कॉन्क्लेव्ह 2027 मध्ये कृषी नेतृत्व पुरस्कार 2026 मिळालेला आहे. पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय क्रीडा आणि दिवस. मानस आणि महाभारत केंद्र आंतरराष्ट्रीय सभ्यता संशोधन केंद्राचे उद्घाटन बिश्केक किर्गिस्तान येथे. विम्बल्डन 2026 इटलीला यानिक सिनरने अलेक्झांडर झ्वेरेवला हरवून सलग दुसरा पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. दिवस 14 जुलै आंतरराष्ट्रीय शार्क जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन वर्ल्ड पॉप्युलेशन डे तारीख 11 जुलै. कारण आहे 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती म्हणून पहिल्यांदा साजरा केला होता 1990 पासून अधिकृतरित्या. 2026 ची थीम आहे रिअलायझिंग द होप्स अँड aspirations of young people today and for the future. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.